नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच आंदोलनानं आता तीव्र रूप धारण केलेलं आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेल्या या उपरोधिक चळवळीचं रूपांतर आता एका मोठ्या राष्ट्रीय आंदोलनात झालेलं पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक झालेल्या या आंदोलनातल्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि आता देशभरातून या आंदोलनाला प्रतिसाद वाढू लागलेला आहे. एकीकडे वेगवेगळे तरुण चेहरे कॉकरोच जनता पार्टीचे नेते या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, तर दुसरीकडे पंजाब हरियाणाचे शेतकरी सुद्धा आता आंदोलकांच्या मदतीसाठी दिल्ली जवळ करायला निघालेले आहेत. कॉकरोच आंदोलनाची ताकद वाढवणारे, नेतृत्व करणारे हे चेहरे कोण आहेत, हे नेते कोण आहेत, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी सुधीर काकडे, तुम्ही लोकमत पाहताय. सर्वात पहिलं नाव जे कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत, अभिजित दिपके. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लाखो तरुणांना एकत्र आणण्यात आणि दिल्लीतील आंदोलनाची प्रत्यक्ष धुरा सांभाळण्यात त्यांची मुख्य भूमिका आहे. अभिजित दिपके यांनी भारतात आल्यानंतर वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरुवातीला आंदोलनं केली आणि त्यानंतर अखेर दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर उपोषण सुरू केलं. सुरुवातीला आंदोलनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण नंतर विद्यार्थी, तरुण जोडले गेले आणि ताकद वाढत गेली. दुसरी एंट्री झाली सोनम वांगचुक यांची. 28 जूनला या आंदोलनात प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची एंट्री झाली. वांगचुक यांच्या विचारांचा, त्यांच्या कामाचा आणि देशासाठीच्या योगदानाचा आदर करणाऱ्या अनेकांनी या आंदोलनात वांगचुक यांच्यामुळे उडी घेतली. त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. गीतांजली अंगमो सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलनात सक्रियपणे सहभागी होत्या त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जेव्हा 18 जुलैला ताब्यात घेतलं, त्यानंतर विद्यार्थी आणि युवा आंदोलकांच्या मागण्या लावून धरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ती गीतांजली यांनी. अजूनही त्या ग्राउंडवर आहेत, तरुणांसोबत आंदोलन करतायत आणि संसदेवरच्या मोर्चामध्ये सुद्धा त्या आघाडीवर होत्या. दोन महत्वाची नावं आहेत, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांची. आंदोलनाची भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडणं, शासकीय अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन सोपवणं, लीगल बाजू बघणं, मीडिया टीमचं नेतृत्व करणं, अशी सगळी जबाबदारी सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोन अभिजित दिपके यांच्या सहकाऱ्यांवर आहे. तसंच केंद्रीय मंत्री JP नड्डांची चर्चा करण्यासाठी सुद्धा हे दोन प्रतिनिधी तिथे पोहोचलेले होते. दुसरीकडे डाव्या विद्यार्थी संघटना, ज्यामध्ये आयशा घोष आणि आदर्श M साजी यांच्यासह विविध संघटनांचे नेते या आंदोलनाला फ्रंट फुटवर लढण्याचं काम करतात. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना एकत्र आणणं आणि संसदेवरील मोर्चाचं नियोजन करण्यात या संघटनांचा मोठा वाटा आहे. आणि आणखी एक महत्वाचं नाव आहे, ते म्हणजे खासदार चंद्रशेखर रावण. कॉकरोच आंदोलनात भीम आर्मीचे प्रमुख आणि खासदार चंद्रशेखर आझाद रावण यांनी थेट मैदानात उतरून आंदोलक विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ दिलेली आहे. जंतर मंतरवर सुरू असलेल्या या आंदोलनाला उधळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवर हल्ल्याची शक्यता वर्तवली जात असताना चंद्रशेखर रावण यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह संपूर्ण रात्र जंतर मंतरवर ठिय्या देऊन आंदोलकांची साथ देताना ते दिसले. तसंच संसदेवर निघालेल्या मोर्चा दरम्यानही ते विद्यार्थ्यांच्या सोबत होते. तसंच 20 जुलै रात्रीपासून त्यांनी संसदेच्या परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनात एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो, तो म्हणजे पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांची साथ. हो, कारण पंजाब हरियाणाचे शेतकरी आता दिल्लीकडे निघालेले आहेत. एकीकडे विद्यार्थ्यांचं शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू असताना पंजाब हरियाणाचे शेतकरी सुद्धा आता दंड थोपटून दिल्लीकडे निघालेले आहेत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराविरोधात असणार आहे. हा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी देश बचाव मोर्चा या बॅनर खाली या आंदोलनाने आता सुरुवात केलेली आहे. अमृतसर आणि गुरदासपूर मधील शेतकऱ्यांचा ताफा आता दिल्लीकडे निघाल्याची माहिती समोर आलेली आहे.
दुसरीकडे जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी खाप पंचायती सुद्धा दिल्लीकडे निघाल्याची माहिती समोर आलेली आहे। या अशा सगळ्या नेत्यांमुळे, वेगवेगळ्या संघटनांमुळे, वेगवेगळ्या क्षेत्रातून येणाऱ्या समर्थनामुळे कॉक्रोच पार्टीच्या आंदोलनाला बळ मिळतंय। तसंच आपल्या रास्त मागण्यांसाठी मैदानावर उतरलेले तरुणच या आंदोलनाचं खरं नेतृत्व करताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकूणच या सगळ्या घडामोडी, दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन, राहुल गांधींचं ठिय्या आंदोलन, या सगळ्या घडामोडी दिल्लीमध्ये सुरू आहे। दिल्लीत वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुढे हे आंदोलन कसं जाणार, सरकार या आंदोलनातील प्रतिनिधींशी कशी चर्चा करणार, काय तोडगा काढणार, हे सगळं आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण दिल्लीत सुरू असलेल्या या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा।